सरांना मी विनंती करणार आहे, भाऊ मस्तपैकी आपलं मनसोक्त आपण परिचय द्यावा आणि शेवटपर्यंत फेटा ठेवला पाहिजे. आपण फेटे काढून टाकला पाहिजे. फेटा ठेवण्याचं कारण म्हणजे डोक्यावर केस गेलेले. वेगळं वाटतं म्हणून मी काय केलं, फेटा शेवटपर्यंत ठेवायचा नाही. कारण आपली अंतिम दायित्व आहे ना, थोडस बोलायला, कारण व्हॉट्सअप ग्रुप मध्ये असताना ते शब्द माझ्या लक्षात आहेत, म्हणून मी मला काय फेटा काढायचंच नाही. म्हणून मला बरेच जण म्हणाले काढा काढा, नाही काढणार मी. बरं असो, सर्वांना नमस्कार. मी गोड नागनाथ दळवा. मी इथं 1ली ते 10वी पर्यंत शिकलेलो आहे. त्यानंतर 11वी 12वी हे उदगीरला, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय या ठिकाणी कला ही शाखा घेऊन मी तिथे शिकलो आणि नंतर चांगली टक्केवारी पडल्यामुळे मी DED ला लागलो. DED नंतर 2003 या साली प्राथमिक शिक्षक या पदावर सुरुवात केली. पण मला योगायोगाने नांदेड जिल्ह्यामध्ये जॉब मिळाला नाही. हिंगोलीमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत होतो आता पण आहे आणि जिल्हा बदली केलो नाही. तर त्याचं कारण काय, तर माझं लग्न झालं, मला मिसेस हे तिकडलीच, म्हणजे एकदाच माझ्या जॉबला असल्यामुळे मिसेस मला तिकडलीच भेटली आणि दोघांची बदली काय करणार, इकडे काय ना, मी इकडे काय आलेलो नाही. तर मला इतकं चांगलं वाटत आहे की हे गेट टुगेदर, ऋषभची संकल्पना, प्रल्हाद मोरे, शिवाजी गायकवाड सरांची धडपड, त्याचबरोबर संतोष राऊतवाड, मसना जाधव यांनी इतकं ह्या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि तो 99% यशस्वी झाला. फक्त आता 1% राहिला, म्हणजे 100% कार्यक्रमात यशस्वी झालेला आहे. तर मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर दुसरं बोलायचं म्हणजे मला तर असं वाटत आहे, माझं 2 वर्षात आयुष्य वाढलं, 2 ते 5 वर्ष. तर मला समाधान वाटत आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये एवढी परेशानी आहे, म्हणजे भारी अडचणी, एक दिवस सुद्धा वेळ नाही. लहान म्हणजे मुलीचं शिक्षण, मुलगा, शाळा, जनगणना, त्याचबरोबर मतदार यादी, BLO काम भरणे, एवढा उन्हाळा, त्या एवढ्या याच्यामधून एक ठेवलं. पण माझी एक जिद्द होती मनात, मी जाणार. मी लक्ष्मणला तयार करायला करू लागलो, सगळ्यांना फोन लावलो, काही जणांच्या अडचणी आल्या, पण माझ्या मनामध्ये, अंतकरणामध्ये होतं, मी जाणार, सगळ्यांना बोलणार आणि हे आयुष्यामध्ये पुन्हा डबल येणार नाही. एवढं भेटणं, अनुसयाताई हे सगळ्या मी आजच बघत आहे. आता मंगाताई आमचे माझ्या बहिणीच आहेत आणि ह्यांना मी बोललेलं आहे, पण अर्जुन बिलाली प्रत्यक्षात किंवा आता बाकींचे मला तोंड ओळख नाव माहित नाही, संगीता माहित आहे. ते सुखीर गाडी होती, त्या गाडीमध्ये आम्ही वाटलं, मला वाटलं बाबा कुठेतरी आता चांगली तयारी आहे. आणि मित्र पण म्हणत होते 40 पेक्षा लेडीज 30-40 तरी येणार. अरे बाबा खूपच छान आहे आणि इतका चांगला कार्यक्रम, चांगलं वाटलं. आता बालपणीचं बोलायचं झालं म्हणलं तर आम्ही ऋषभ सोबत राहतो. ऋषभच्या टीम मध्ये लहानपणी राहायचे. ऋषभ ते आठवायचं, मध्यंतर झाल्यानंतर लग्न बाबा तिथं दुकान होतं, ऋषभच्या मागे आम्ही यायचो. ऋषभ पैसे दिल्या म्हणजे गोळ्या संत्रा गोळी वगैरे घ्यायचं, ते आम्हाला रोज एक द्यायचं. बस ऋषभ सोबत राहायचं. आणि पेपर सुद्धा असली, चाचणी वगैरे जरी असली काही, तरी ऋषभ जर लिहिल ना तर लक्ष्मण लिहायचं, लक्ष्मण लिहिले की दिलीप लिहायचं, दिलीप लिहिले की निळकंठ, शिवदास, मी, मग गणपत, आमचं टीम होतं. तर शिक्षण तसं व्यवस्थित झालेलं आहे. बालपणी तेवढं आमचं एवढी अशी की कॉलेज नव्हती. नंतर सुधारणा होत 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 प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. 24 वर्षात चांगल्या पद्धतीने मुलांना घडवतात. त्याचे सरांनी संस्कार दिले, नियमित शाळेत जाणे, चांगलं शिकवणे, चांगलं वागणे, हे आजपर्यंत चालूच आहे आणि त्याचं भविष्यात चालूच राहणार आहे. माझी पण पत्नी ही शिक्षिका आहे आणि दोघे आम्ही एका शाळेमध्येच कार्यरत आहोत. दोघे मिळून जातात, दोघे येतात, भांडण वगैरे काही नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने आणि करत आहे. आणि माझी मुलगी 11वीला आहे, 10वीला 89% पडले, 11वीला आता लातूरला ठेवलेला आहे. आणि बऱ्याच गॅप नंतर मला 3 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे 12-13 वर्षानंतर दुसरा अपत्य झालेला आहे मुलगा. आणि मुलगा झाल्यामुळे आणि असं काही भेदभाव नाही, पण एक घरच्यांची इच्छा असते मुलगा ती कमी होती, ती झालेली आहे आणि सध्या आम्ही आनंदाने आहोत.
आणि सध्या हिंगोलीकडे औंढा नागनाथ या ठिकाणी राहतो. औंढा नागनाथ म्हणजे 8वे ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे का नाही, त्यातले 8वे ज्योतिर्लिंग आहे. बाजूलाच एक नागेश्वर नगर आहे, त्या ठिकाणी जातो. कोणी दर्शनाला आला तर मला फोन लावा, तुमचा लवकर नंबर लावतो. रांगेमधून पास ओळख आहे आणि तेवढीच भेट होईल. त्या रूटवर तुम्ही जर रत्नवाडा आला होता मनोहर, संध्याकाळी आला होता. 8:30 शेजार झाल्यानंतर मंदिर बंद होते, त्यामुळे मला तेवढी काही सुविधा नाही. आणि 3 जण होते, मी थोडासा तर बाकी कोणी जर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं तर तुम्ही येऊ शकता. योगाईच्या गोष्टी आल्यानंतर मला फोन लावा. कार्यक्रम खूप छान झाला, इतकं चांगलं वाटलं. मी तर म्हणलं माझं आयुष्यात वाढलं, कारण इतका योग चांगला मला संतोष चांगलं नियोजन केलेलं आहे आणि एकंदरीत चांगलं वाटलं. आणि ओबाबाने बोलण्यापासून काही चुकीचे शब्द गेला असेल तर माफी मागतो आणि 2 शब्द सांगतो. नागनाथ खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं तू आश्वासन दिलं आहे की अडचणी जर आल्या देवदर्शनामध्ये, हे अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. कारण मी अनुभवलो आहे की ओळखीचा किती परिणाम होतो. आम्ही असंच महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलो होतो कोल्हापूरला.